तर मित्रांनो, जुन्नर आता 6 किलोमीटर राहिले आणि शिवनेरी किल्ला 9 किलोमीटर. बघा 3 नंबरचा दरवाजा लागते आता आपल्याला. बघूया आपण जाऊन काय येते. जुन्या काळातलं जाते त्यावेळेस बघा 2 ठिकाणी आणि मूर्ती पण आहे. आणि तर आता गावी गेल्यावर रानभाजी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ रानभाजीचा असेल. नमस्कार मित्रांनो, मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते. खूप सारं असं काम होतं पाठीमागे, त्यामुळे व्हिडिओ बनायला वेळ भेटला नाही. तर मित्रांनो, आपले इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. बुधवारी सायंकाळी 5 वाजता आणि शनिवारी सायंकाळी 5 वाजता कंटिन्यू आपले व्हिडिओ इथून पुढे चालू राहतील. तर मित्रांनो, आज आपलं प्लॅनिंग थोडं फिरायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर. तर त्या ठिकाणी मित्रांनो आज आपण फिरायला जातोय शिवनेरी किल्ल्यावर जातोय, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपण वरती गेल्यानंतर ना आताचं क्लायमेट बघूया. खूप छान आहे बघायसाठी आणि वातावरण पण खूप छान आहे. वरती चढत चढत जावं लागते. बऱ्याचशा जणांनी बघितलं असेल जुन्नरला शिवनेरी किल्ला. तर त्या ठिकाणी मित्रांनो गेल्यानंतर आता कळेलच. आणि वातावरण ऊन वगैरे जरा कमी आहे, त्यामुळे आताचं प्लॅनिंग केलं मी फिरायला जायचं. तर चला आपण या ठिकाणी घरून निघूया. तर मित्रांनो, जुन्नर आता 6 किलोमीटर राहिले आणि शिवनेरी किल्ला 9 किलोमीटर. तर मित्रांनो जवळच आले आणि क्लायमेट पण बघा असलं भारी झालंय. ऊन पण मस्त पडले. मित्रांनो, आपण जुन्नरमध्ये नाश्ता केला तर इथं 20 रुपयाला 3 वडापाव. विशेष वाटलं मला आणि खूप टेस्ट पण छान होती. आणि सगळीकडे मला वाटलं एकाच ठिकाणी असेल, पण भरपूर ठिकाणी गेलो ना त्या ठिकाणी सगळीकडे 20 रुपयाला 3च वडापाव. म्हणजे आपण 20 रुपयाला एक वडापाव आता सध्या चालू आहे. 15 रुपयाला वडापाव आहे या ठिकाणी, 20 रुपयाला भेटते. खूप जबरदस्त अशी टेस्ट आहे. कधी जुन्नरमध्ये आला तर नक्की खावा. तर आता आपण वरती किल्ल्यावर जाणार आहेत. तर बघा किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. या ठिकाणून कसं भारी दिसतंय बघा, पूर्ण दगडेमध्ये आहे. दगडे या ठिकाणून पण एक मध्ये रस्ता आहे जायलासाठी. आपण इकडनं नाही जाणार आहे आणि पावसाचं वातावरण पण झालंय खूप. मेन एंट्री आहे तिकडनं जाणार आहे रस्त्यावरती जायला. चला निघूया या ठिकाणून आपण. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर या ठिकाणी बघा पार्किंगला पण जागा आहे. त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली. गर्दी पण आज खूप आहे बघा. क्लायमेट पण खूप छान आहे. पूर्ण हिरवगार झाले डोंगर पण. मित्रांनो, पहिला दरवाजा तर आला आहे. पहिला दरवाजा बघा महादरवाजा आहे. इथून एंट्री करू आपण. पहिलाच महादरवाजा, यातनी एंट्री करतोय आपण पहिल्या दरवाजात ना. पहिला दरवाजा तर गेला आणि हा आहे दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजाच्या जवळ आले बघा. कसलं जबरदस्त दरवाजे बनवले जेणेकरून कुणी दुश्मन पण येऊ शकत नाही आतमध्ये. इकडलं क्लायमेट बघा कसलं जबरदस्त झाले. हे समोरचं जे डॅम दिसतंय ना ते माणिकडोह डॅम आहे. इकडे बघा. चला गणेश दरवाजा सेकंड 2 नंबरचा गणेश दरवाजा आहे. आणि हे बघा पूर्ण दरवाजाला कशी सुरू लावलेली आहेत. म्हणजे पूर्ण बघा 3 नंबरचा दरवाजा लागते आता आपल्याला. आणि जुनं बांधकाम आहे तरी पण बघा कसं मजबूत वाटतंय. तर हा 3 नंबरचा पीर दरवाजा आहे मित्रांनो. आणि याचं बांधकाम पण बघा कसलं जबरदस्त आहे. पूर्ण दरवाजा पण हा लाकडी आहे, पण बघा कसं जबरदस्त आहे. एक तर साईडला जागा पण आहे आणि पुढचं क्लायमेट पण बघा खूप छान. आणि बघा 4 नंबरला आपल्याला हत्ती दरवाजा लागतोय. बघा हत्ती दरवाजा जबरदस्त. खालून 3 दरवाजे बघितले त्यापेक्षा जबरदस्त दरवाजा. आणि हत्ती दरवाजा पार करून आल्यानंतर पुढे आल्यानंतर लगेचच मित्रांनो इकडे शिवाई देवीचं मंदिर आहे. शिवनेरी लेणी समूह आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ वरती आहे. इकडे शिवाई मंदिर आहे. इकडनं जन्मस्थळाला जायला रस्ता आहे. हा शिवाई मंदिराचा रस्ता. आपण शिवाई मंदिराकडे जाऊया. पहिल्यांदा दर्शन करू, नंतर वरती
शिवनेरी किल्ल्यावर जाऊ. आणि खरंच मित्रांनो या टायमिंगला फिरायचं क्लायमेट खूपच छान असते, बघण्यासारखं असते. इकडनं पण बघा खूप जबरदस्त असं दिसते, ऊन नाही काय नाही. नशीब आपलं भारी आहे की आज पाऊस पण पडत नाही. आणि हे बघा थोडंसं एक 2 मिनिटाच्या अंतरावरच हत्ती दरवाजा पार करून आल्यानंतर शिवाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शनासाठी चाललोय. एंट्री पण बघा कसलं जबरदस्त बांधकाम आहे. का हे जे समोर दिसतंय ना हे मंदिर आहे. आपण एंट्री करू, दर्शन घेऊ. आणि प्रत्येक ठिकाणी मित्रांनो बोर्ड लावलेले आहेत, पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दरवाज्यांची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि इकडे बघा मंदिराची पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. आपण जाऊया, दर्शन करू पहिले तर. तर मित्रांनो शिवाई मंदिरात तर दर्शन आपण केलेलं आहे आणि या ठिकाणून आता आपण वरती शिवनेरी किल्ल्यावर जातोय. आणि हे बघा 5 नंबरचा दरवाजा, मीना दरवाजा हा मीना. ओके, मीना दरवाजा पण या ठिकाणी ओपनच आहे वरती, पण आतमध्ये बघा कसं आहे. इकडनं पण बघा, इकडनं आतमध्ये पण जागा आहे. हे गुपित बघायला पण आहे दरवाजावर पुढं, खिडकीसारखं आहे जस्ट. 6 नंबरला कुलूप दरवाजा बघा मित्रांनो. दरवाजा आणि हे बघा वरती आल्यानंतर या ठिकाणी जाते बघा, जुन्या काळातलं जाते. त्यावेळेस बघा 2 ठिकाणी होल दिले दांड्यासाठी, हा एक आणि हा नेक्स्ट. या ठिकाणी मध्ये होल असेल त्यात धान्य टाकत असते. एकच तळी आहे त्याची जातीची, पण कसलं मोठे बघा, 2 बायका खेचायच्या एवढं मोठं. आताच्या बायकांना साधं गिरणीत काय म्हणतात दळण न्या म्हटलं तरी घेऊन जात नाहीत. एवढं मोठं जातं पहिले लोक ओढत बघा, बायका ओढत होत्या. हे बघा समोरच अंबरखाना वगैरे आहे, याची इन्फॉर्मेशन पण या ठिकाणी आहे. हे बघा पूर्ण पडलेला आहे आता, पण अजूनही कंडिशन आहे बऱ्यापैकी. इकडनं समोरून पडलेलं जरी असेल ना तरी आतमध्ये असणार आहे चांगलं. बघूया आपण जाऊन काय आहे ते. पूर्ण आतमध्ये दरवाजा वगैरे कसला बनवलेला आहे त्या काळात. हे पूर्ण उडन आहे, लाकडाचं आहे. हे बघा धान्य वगैरे होते ते साठवायसाठी या ठिकाणी ही जागा आहे, धान्य कोठार. हे धान्य कोठार आहे, इथे वरती जायला पण जागा आहे. आपण बघूया जाऊन वरती, वरतून काय दिसते नेमके, काय कशासाठी बनवलं असेल, पायऱ्या वगैरे कशासाठी बनवल्यात. कदाचित वरती टेरेस आहे, टेरेसवर जाऊन हो हे बघा. आणि हे बघा जुने होल पण आहे त्या ठिकाणी, डायरेक्टली आतमध्ये प्रकाश जाण्यासाठी कदाचित हे होल तयार केलेले असावेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी असे, त्या ठिकाणी 4, या ठिकाणी पूर्ण जुनं बांधकाम आहे. करूया आपण आता. बघा या ठिकाणी मूर्ती पण आहे आणि या ठिकाणी पाळणा पण आहे. शिवाजी महाराज जन्मनंतर या ठिकाणी ठेवत असतील बघ वरती. नाही गरज चढत चढत चढत
या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला जन्मस्थान आणि तिथून पुढं थोडंसं आल्यानंतर या ठिकाणी बदामी तलाव आहे. या बदामी तलावाच्या शेजारूनच या ठिकाणी खाली कडेलोट आहे. आणि फायनली मित्रांनो आपण कडेलोट पॉईंटवर तर आलेलो आहे आणि हे शेवटचं टोक आहे शिवनेरी किल्ल्याचं. शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक ही मृत्यूदंडासाठी शिक्षा दिल्याने कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे. कडेलोट पॉईंट या ठिकाणाहूनच कडेलोट होता. लास्ट टोक आहे हे पूर्ण. हां कसलं खाली जबरदस्त क्लायमेट पूर्ण जुन्नर दिसते या ठिकाणी. तर मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावरचं उत्तरेकडील सर्वात शेवटचं टोक आहे कडेलोट पॉईंट. तर शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो. बघत आलो वरती पूर्ण. तर आता लास्ट पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी निघणार आहे घरी. आता डायरेक्टली काय शूट वगैरे करणार नाही. तर उशीर पण झालाय. 4:30 वाजून गेलेत. घरी जायचं उशीर पण होईल जायला. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर आपण मित्रांनो गावाकडे पण जाणार आहे आणि गावाकडे पण व्हिडिओ बनवणार आहे. गावाकडल्या भाज्या आपल्या वाट बघतायत कारण की रानभाज्या खाल्या नाही यावर्षी काहीच. तर आता गावी गेल्यावर रानभाजी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ रानभाजीचा असेल. नक्की एक कुठली तरी रानभाजी मी तुम्हाला करून दाखवेल. थँक्यू सो मच.